नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक प्रेरणादायी कथा सांगणार आहे. तर ती आहे दगड आणि शिल्पकार. एका रस्त्याच्या कडेला एक मोठा ओबडधोबड दगड पडून होता. लोक त्याला पाहायचे आणि दुर्लक्ष करून पुढे जायचे. काही जण म्हणायचे, हा फक्त एक निरुपयोगी धोंडा आहे. एके दिवशी एक शिल्पकार तिथून जात होता. त्याची नजर त्या दगडावर पडली. तो थांबला. तो हसला. लोकांनी विचारलं, या निरुपयोगी दगडात असं काय पाहिलं? शिल्पकार म्हणाला, मला यात एक दगड नाही तर एक सुंदर मूर्ती दिसतीये. त्याने तो दगड उचलला आणि आपल्या कार्यशाळेत आणला. त्याने आपली छैनी आणि हातोडा घेतला. दगडावर पहिला घाव बसला. दगडाला खूप वेदना झाल्या. हे का होतंय? तो विचार करू लागला. दिवस रात्र शिल्पकाराचे घाव सुरूच होते. दगड वेदना सहन करत होता. त्याला वाटत होतं की तो फुटून जाईल. पण शिल्पकाराला विश्वास होता. काही महिन्यांनंतर त्या ओबडधोबड दगडाचं रूपांतर एका अद्भुत मूर्तीत झालं. ज्या लोकांनी त्या दगडाची थट्टा केली होती तेच आज त्या मूर्तीची प्रशंसा करत होते. मित्रांनो, आपलं आयुष्यही असंच असतं. आज येणारी संकटं, टीका आणि कष्ट हे त्या छैनी हातोड्याच्या घावांसारखे आहेत. ते आपल्याला तोडण्यासाठी नाहीयेत, तर आपल्या आत लपलेल्या उत्कृष्ट शिल्पाला म्हणजेच मास्टरपीसला बाहेर आणण्यासाठी आहेत. जेव्हा आयुष्य तुमच्यावर घाव घालेल तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही एक साधा दगड नाहीत, तुम्ही एक शिल्प बनत आहात. स्वतःवर विश्वास ठेवा.